देवांना वाटे लावतो, देवांचा निरोप घेतो. देव जातात मग आणि तो एक भाकरी खातो आणि आश्रमात जातो. मग काही दिवसानंतर तिसरी एकादशी येते आणि एकादशीच्या दिवशी गुरुजींकडे तो धावत धावत जातो आणि गुरुजींना म्हणतो की गुरुजी, आता ह्या वेळेस भरपूर सामान द्या. कारण काय होतंय, एका देवाला बोलवलं की 2 देव येतात, दोघांना बोलवलं तर 4 येतात. तर मला सगळं सामान वाढवून द्या. गुरुजी म्हणाले, अरे एवढ्या सामानाचं तू काय करणार आहेस? तर तो म्हणाला, गुरुजी मला तर काहीच राहत नाही. मग गुरुजी म्हणाले, हा एवढ्या सामानाचं काय करत असेल? मग त्याला सगळं सामान देतात आणि त्याच्या पाठीमागं जातात. हा डोक्यावरती आटा घेऊन चाललेला असतो. आता यावेळेस तो एक डोकं लावतो. तो म्हणतो की स्वयंपाक बनवायच्या आधी देवांना बोलवून घ्यायचं आणि किती देव येतात ते पाहायचं आणि त्याच्यानंतरच स्वयंपाक बनवायचा. आणि मग देवांना आवाज देतो की राम या, लक्ष्मण या, सीता या, हनुमान या, असं सगळ्यांना आवाज देतो. आणि मग देव खाली उतरतात. त्यावेळेस राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, त्यात चौघांच्या पण पत्नी आणि हनुमान, असे 9 जण येतात. मग त्यावेळेस तो म्हणतो, हा मला माहीत होतं, तुम्ही आहे ना एकाला बोलवलं की 2 येतात, दोघांना बोलवलं की 4 येतात, म्हणून मी आज स्वयंपाक बनवला नाही. मग हा त्याचा भोळेपणा पाहून राम काही म्हणत नाही. तो म्हणतो की आता यावेळेस तुम्हीच स्वयंपाक बनवा आणि मला जेवायला द्या. मग त्यावेळेस सगळे देव कामाला लागतात. सीता किचनमध्ये जाते, लक्ष्मण पीठ मळून देतात, हनुमान पाणी आणून देतात, म्हणजे सगळेजण स्वयंपाक करत असतात. ही गोष्ट वरच्या सगळ्या देवांना कळते. मग सगळे देव ठरवतात की आज सीताच्या हातचं जेवण करायला जायचं. एक एक कण काय येईना पण खाऊन यायचं. मग सगळे देव खाली येतात आणि हा बघतच राहतो. तो म्हणतो, प्रत्येक वेळेस तर मला थोडंफार राहत होतं, आज तर एवढे देव आलेत की आज मी तर उपाशीच राहणार आहे, आज मला काहीच भेटणार नाही, असं तो म्हणतो. मग सगळे देव येतात खाली आणि त्याचे गुरुजी त्याला लांबून पाहत असतात. त्यावेळेस गुरुजी त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणतात की तू का काय बनवत नाही आज? तर तो म्हणतो, गुरुजी बघा बनवला आहे ना स्वयंपाक, ते बघा सगळे देव जेवायला बसलेत. तर गुरुजी म्हणतात, कुठे आहेत तुझे देव? तर तो म्हणतो, तुम्हाला नाही दिसले का? गुरुजी म्हणतात, नाही. मग तो रामाकडे जातो आणि रामला म्हणतो की तुम्ही एवढे सगळेजण जेवायला बसलात पण माझ्या गुरुजींना तुम्ही दिसत नाही. त्यावेळेस राम म्हणतात, हे बघ, असं कुणाला पण आम्ही दिसत नाही. ज्यांचं मन चांगलं असेल, जे चांगल्या विचाराचे असतील, सरळ साधे जे लोक असतील त्यांनाच आम्ही दिसतो. तसे तुझे गुरुजी नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना आम्ही नाही दिसणार. मग तो म्हणतो, कृपा करून माझ्या गुरुजींना तुम्ही भेट द्या. मग ते म्हणतात, हे बघ, तुझ्या ह्या स्वभावामुळं तुझ्या गुरुजीला आम्ही भेट देतोय. मग ते गुरुजींना भेटतात. म्हणजे यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते की जेवढं आपण सरळ साधं चांगलं मन आपलं असेल तर आपल्याला देव नक्की भेटतो आणि आपल्या जीवनामध्ये आपलं नक्की चांगलं होतं.